नमस्कार, मी प्राची साळुंखे स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। गुजरातमध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवली जाते। राजकोट जिल्ह्यात वातावरणामध्ये अचानक बदल झालेला आहे। इथं मोठ्या प्रमाणावर वारे वाहायला सुरुवात झाली आहे। कोकण गोवा किनारपट्टीवर 15-16 तारखेला चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गोव्यातील पणजीमध्ये पाऊस सुरू झाला आहे। विजांच्या गडगडाटासह इथे जोरजोरात पाऊस झालेला आहे, तर समुद्र किनाऱ्यांवर जोरात वारे देखील वाहू लागलेत। गोव्यात चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली। आग्नेय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ त्याचप्रमाणे लक्षद्वीप किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे। तसंच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्यावर होण्याची शक्यता आहे। तसंच या काळात जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। राहावे आणि त्याचप्रमाणे इतरही गोष्टींची काळजी घ्यावी असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। कोकण किनारपट्ट्यावर वाऱ्याचा वेग वाढलेला आहे। चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात येत असून किनारपट्टी भागात तसंच मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। समुद्रात गेलेल्या 325 बोटींपैकी 96 बोटी किनाऱ्यावर परतलेल्या नाहीयेत। त्याकरता मच्छीमार संस्थांबरोबर प्रशासन प्रयत्न करत आहे। दरम्यान या भागात अनेक भागात आता पाऊस सुरू आहे। अरबी समुद्रात लक्षद्वीप जवळ सध्या चक्रीवादळ निर्माण होत असून याला तोक्ते असं नाव देण्यात आलेलं आहे। कोकण किनारपट्टीवर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वारे वाहणार आहेत। त्याचप्रमाणे पावसाची शक्यता देखील इथं वर्तवली जाते। समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्यांना बंदरात आणण्याचं काम केलं जात आहे, तर तटरक्षक दलाकडून दवंडी पिटवली जाते। मच्छीमारांना त्याचप्रमाणे किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्क केलं जात आहे। अरबी समुद्रात लक्षद्वीप जवळ सध्या चक्रीवादळ निर्माण होत असून याला तोक्ते असं नाव देण्यात आलेलं आहे। या वादळाच्या प्रवासात केरळ, तामिळनाडू तसंच कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर वारे वाहणार आहेत। तसंच पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। वादळाची नेमकी दिशा कशी असेल हे अद्याप अनिश्चित असल्याने जिल्हा यंत्रणा सज्ज झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून उभ्या केलेल्या आहेत। समुद्राच्या किनारपट्टीवरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिल्यानंतर या किनारपट्टीवरील लोकांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली। काही दिवसांपासून कोकण किनाऱ्याजवळच्या भागात अवकाळी पावसाने हजेरी दिल्यानंतर अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। हे चक्रीवादळ 15 मेच्या दरम्यान घोंगावण्याची शक्यता असली तरी ते 14 मे रोजी म्हणजे आज दक्षिणेकडे सरकण्याचा अंदाज IMDने वर्तवलेला आहे। तरीही सावधगिरी म्हणून कोकण किनारपट्टी भागातील मच्छीमारांना परत येण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात। प्रशासनाने किनारी भागात हाय अलर्ट जारी केलेला आहे, तर हवामान खात्याकडून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला। वेळेआधीच मान्सून केरळात दाखल होणार आहे। येत्या 31 तारखेला मान्सून केरळात दाखल होईल। 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो, मात्र यंदा 1 दिवस आधीच पाऊस दाखल होणार आहे। राज्यात कोरोनाची परिस्थिती हळूहळू सावरते आहे, तर सलग आठवडाभर रुग्णसंख्या आता 40,000च्या जवळ स्थिर झालेली आहे। आज 39,923 रुग्ण पाहायला मिळालेत। 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत, तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मात्र चिंताजनक आहे। आज 695 जणांचा मृत्यू झाला। पुण्यात आज दिवसभरात नव्या 1836 रुग्णांची वाढ झाली आहे, तर दिवसभरात 3318 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे। एकूण कोरोना 97 बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर त्यात 24 रुग्ण पुण्याबाहेरील असल्याचं बोललं जात आहे। पुण्यामध्ये एकूण रुग्णसंख्या 4,56,293 एवढी झाली आहे आणि पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 23,692 वर पोहोचली। औरंगाबादेत केंद्राकडून आलेले व्हेंटिलेटर्स बिघडलेल्या अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र हे व्हेंटिलेटर्स चुकीच्या पद्धतीने इन्स्टॉल केल्यामुळे हे उपयोगात आले नसल्याचं केंद्राकडून आलेल्या अहवालात समोर आलंय। हे व्हेंटिलेटर्स बिघडलेले नसून मशीन इन्स्टॉल करता आलं नसल्यानं ते सुरू न झाल्याचं माहिती समोर आली आहे।
ऑक्सिजनचं 3000 मेट्रिक टन उत्पादन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। सध्या 1200 मेट्रिक टन पर्यंत उत्पादन सुरू असून ते लवकरच 3000 मेट्रिक टन पर्यंत पोहोचणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर केंद्राने आलेली मदत आणि वाटलेली मदत ही एकदा जाहीर केली पाहिजे। शिवाय महानगरपालिकेला ग्लोबल टेंडर काढायला सरकारची परवानगी लागत नाही, त्यामुळे पुणे महानगरपालिकेने थेट टेंडर काढायला हरकत नाही असं स्पष्टीकरण देखील अजित पवारांनी दिलं। स्पुटनिक व्ही लसीचा दर जाहीर करण्यात आलेला आहे। भारतात ही लस 995 रुपयांना मिळणार आहे। पुढच्या आठवड्यात ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळते। या लसीचा पर्याय उपलब्ध झाल्याने आता मोठा दिलासा मिळाला आहे। कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने उपचार करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। विशेषतः ग्रामीण भागात रुग्णसेवा पुरवणं अवघड होऊन बसलं होतं। आता रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण ज्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजेस आणि इतर मोठ्या वैद्यकीय सुविधा नाहीयेत त्या जिल्ह्यात टेली आयसीयू युनिट सुरू करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात उद्या म्हणजे शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। 8 दिवसांचा हा लॉकडाऊन असून किराणा दुकान, बँका, उद्योगधंदे अशा सेवा पूर्णपणे बंद असणार आहेत। फक्त दूध, भाजीपाला आणि गॅस घरपोच वितरण सुरू राहणार आहे। त्याचबरोबर मेडिकल स्टोअर्स आणि अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। या कडक लॉकडाऊनच्या दरम्यान जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। वाशिममध्ये शनिवारपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। 20 मे पर्यंत ही नियमावली असणार आहे। तर जिल्ह्यातील किराणा माल, दूध डेअरी, त्याचप्रमाणे भाजीपाला दुकानं सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत। तर सकाळी 11 ते संध्याकाळपर्यंत हॉटेलमधून घरपोच सेवा सुरू राहणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला आहे। 8 ते 15 मे दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आला होता। तर लॉकडाऊनमध्ये मेडिकल वगळता सर्व आस्थापनं बंद होती। मात्र आता उद्या सकाळी 7 वाजेपासून लॉकडाऊन शिथिल होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील कोरोनाबाधित 2 कैद्यांनी पलायन केलंय। बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसांच्या समोर हा प्रकार घडलाय। हत्येच्या गुन्ह्यात अंडर ट्रायल असलेल्या 2 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि यानंतर त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणाहून त्यांनी पलायन केलंय। वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक आलेला आहे। 17,000 इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत। ज्या जिल्ह्यात या इंजेक्शनची गरज आहे त्या ठिकाणी हे इंजेक्शन पाठवलं जाणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे। नागपुरात मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। याच पार्श्वभूमीवर आणखी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश नितीन राऊत यांनी दिलेत। बेड्सची निर्मिती किंवा ऑक्सिजनमध्ये नागपूरचा पहिला क्रमांक लागतो आहे आणि याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक देखील केलंय। मात्र सुखावून न जाता मृतांची संख्या कमी करण्यासाठी अधिक काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात। तसंच तिसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देखील त्यांनी दिले। कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवता यावी यासाठी रुग्णालयांची संलग्नता प्रस्थापित केलेल्या शहरातील विविध आस्थापनं आणि गृहसंकुले यांना लसीकरणासाठी परवानगी देणारे लसीकरण धोरण जाहीर करण्यात आलंय। महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी हे धोरण जाहीर केलंय। दरम्यान या धोरणाचा आधार घेऊन शहरातील विविध आस्थापनं आणि गृहसंकुलांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग नोंदवण्याचं आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केलंय। नाशिकमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार जोरात सुरू आहे। नाशिकच्या के वाघ कॉलेजजवळ रेमडेसिवीरची जादा दराने विक्री सुरू होती। ही विक्री करत असताना एफडीआयने धाड टाकून 4 आरोपींना अटक केली आहे। तर 4 आरोपींमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। तिन्ही आरोपी महिला मुंबईमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत। हे 4ही आरोपी 27,000ला 1 इंजेक्शन विकत होते आणि एफडीआयने बनावट ग्राहक पाठवून खरेदी करताना आरोपींना रंगेहात अटक केली। राज्यात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे। असं असतानाच अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 2 डॉक्टरांसह 6 आरोपींना अटक केली गेली आहे। तर आरोपींजवळून 10 इंजेक्शन्स जप्त देखील करण्यात आलेत। पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला होता। यावेळी 10 रेमडेसिवीर इंजेक्शनसह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यात एक 2 व्हीलर बाईक, महिंद्रा बोलेरो, मारुती ब्रेझा आणि 6 मोबाईल्स असा एकूण 15,14,000 रुपयांचा माल या आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे।
तर नागपूरमध्ये देखील बनावट रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे। बनावट रेमडेसिवीर विकणाऱ्या 3 आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। अभिलाष पेटकर, अनिकेत नंदेश्वर आणि सुमित असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत। दरम्यान रतुडी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे। प्राथमिक तपासात या रेमडेसिवीरच्या बाटलीत पाणी असल्याची माहिती पुढे आली होती आणि त्या आधारे त्यांना अटक करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातही नागरिकांची लूट सुरू आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी नेवासामध्ये पकडलं होतं। यावेळी 4 जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यातील एक आरोपी फरार झालेला आहे। 35,000ला एक इंजेक्शन विकलं जात होतं। या आरोपींकडून 12 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता। या रॅकेटमध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे। राज्यात काळा बाजाराच्या आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। कोरोना संकटातही नागरिकांची माणुसकी हरवताना दिसते। मवाळ तालुक्यातील कामशेतमध्ये महावीर हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्णाच्या मृत्यूनंतरही तिच्यावरही उपचार सुरू असल्याचा रिपोर्ट देत रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्यात आले आहेत। 5 दिवसांचं तब्बल 40,000 रुपयांचं बिल देण्यात आलंय। मात्र रुग्णाच्या नातेवाईकांचे हे आरोप रुग्णालयाने फेटाळून लावले। नागपूर महानगरपालिकेकडून ड्राइव्ह इन वॅक्सिनेशन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीताबर्डी भागातील ग्लोकल मॉलमधून या मोहिमेचा शुभारंभ झालाय। 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक थेट या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करू शकतात। त्यासाठी त्यांना आधी नोंदणी करण्याची आता गरज नाही। नागपूरच्या सदर भागात लॉकडाऊन काळामध्ये सुरू असलेल्या खासगी शिकवणी क्लासवर झोन 2 विभागाच्या पोलीस पथकाने रेड मारून कारवाई केली आहे। जेव्हा पोलिसांनी शिकवणी क्लासमध्ये रेड टाकली होती तेव्हा क्लासमध्ये 10 ते 12 विद्यार्थी उपस्थित होते। त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांना सोडून दिलंय। तर खासगी शिकवणी क्लासच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे। कोरोना रुग्णांची लूट करण्यात औरंगाबाद देखील मागे नाहीये। तर औरंगाबादेत या वाईट काळात काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट केली जाते। हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टीम तयार करून प्रत्येक खासगी रुग्णालयात ऑडिटर नेमलेला आहे। जवळपास 14 रुग्णालयांनी रुग्णांकडून 44,77,131 रुपये जास्त आकारल्याचं समोर आलंय। या सर्व रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली। यवतमाळ शहरातील डॉक्टर शहा यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे। त्यांनी या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। डॉक्टर शहा विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जाते। गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर महेश शहा विरोधात अनेक तक्रारी होत असल्याचं समोर आलंय। दौंडमध्ये विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। आतापर्यंत दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 5,000 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। भगवान परशुराम महाराज जयंती निमित्त सोलापूर शहर आणि जिल्हा तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घराघरात बसून 5 लाख महामृत्युंजय मंत्र जप करण्यात आलाय। कोरोनाच्या महामारीतून देशातील तसंच पृथ्वी तलावरील सर्वांचंच रक्षण व्हावं आणि ही महामारी लवकरात लवकर संपावी यासाठी या महामृत्युंजय मंत्र जपाचं आयोजन करण्यात आलं होतं। साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्याच मृत नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी लाच द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। साताऱ्यात उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला की नियमाप्रमाणे नगरपालिका कर्मचारी अंत्यसंस्कार करत असतात। मात्र अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी नातेवाईकांकडून 500 रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे। सुप्रीम कोर्टाने 5 मे रोजी हा निकाल दिलाय। आता केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे। कोर्टाच्या 5 सदस्यांच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयाचा कोर्टाने फेरविचार करावा असं केंद्रानं म्हटलंय। अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। आरक्षणाबाबत केंद्र सरकारने आपलं काम दुसऱ्यावर ढकलण्याचं काम केलं असल्याचं चव्हाण म्हणालेत। मराठ्यांना कोर्टात आरक्षण मिळेलच, पण त्यापेक्षा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान मोदींनी तात्काळ आरक्षण द्यावं अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांची नाचता येईना अंगण वाकडे अशी भूमिका असल्याचं वक्तव्य विनायक मेटे यांनी केलंय। तर शिवाय
सगळं केंद्रच करणार असेल तर तुम्ही काय करणार असा खोचक सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला विचारलाय। आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया न करता राज्यपाल यांना भेटणं ही नौटंकी करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम राज्य सरकार करतंय असं देखील मेटे म्हणाले। मराठा क्रांती मोर्चानं सरकारवर टीका केली आहे। हे सरकार मराठ्यांच्या विरोधात असून राज्य सरकार मराठा समाजाला फुटबॉल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विनोद साबळे यांनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आता तरी डोळे उघडावे, कोरोनाची लाट थोपवाल पण मराठ्यांची लाट थोपवता येणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे। यानंतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचे आभार मानले। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरून चालवलेला पोरखेळ बंद करावा। हे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हात जोडून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे न्याय मागण्याची जी भाषा करतात, हा पोरखेळ बंद करावा। केवळ राज्यपालांना पत्र देऊन हा प्रश्न सुटला असता तर भाजपने हा प्रश्न कधीच सोडवला असता असं प्रसाद लाड म्हणाले। मराठा आरक्षणाबाबत भाजप प्रामाणिक नाही, न्यायालयीन लढाई करत असलेल्या संघटनांचं नागपूर कनेक्शन उघड झाल्याचं वक्तव्य सचिन सावंत यांनी केलेलं आहे। तर पोटात एक आणि ओठात एक अशी टीका सावंतांनी भाजप विरोधात बोलताना केली। अमजद खान नावाने फोन टॅप करण्यात आला असल्याचा दावा नाना पटोलेंनी केलेला आहे। तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। संजय राऊत प्रभुरामाच्या भूमीबद्दल बोलत असताना आपल्या पांडुरंगाच्या भूमीत काय चाललं आहे याविषयी त्यांना भाष्य करायला वेळ नसल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली आहे। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पवित्र भूमीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना ग्रामीण भागातही परिस्थिती बिकट असल्याचं दिसून येत आहे। परंतु संजय राऊत महाराष्ट्राच्या बाहेर पूर्णपणे गेलेले आहेत, त्यांना देशपातळीवरील नेत्यांची काळजी असल्याची खोचक टीका दरेकरांनी केली आहे। ते सोयीस्कररित्या भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला। मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरात सरकारी योजनांचं पक्षीय राजकारण करण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलाय। तर मुंबईत ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। तर प्रतिमा संवर्धनासाठी जनतेसमोर जाहिरात आणि पोस्टर्स लावले जात असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केलाय। यूपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। जून महिन्यात परीक्षा होणार होती, मात्र आता या तात्पुरत्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 10 ऑक्टोबर नंतर परीक्षांचा विचार केला जाणार असल्याची माहिती आहे। कोरोना संक्रमणामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने घेतलाय। 10वीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। या याचिकेवर सोमवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 10वीची परीक्षा रद्द केली आहे। आता सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली। अक्षय तृतीया निमित्त आज सायंकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधीवर दुग्धाभिषेक करून चंदन ओटीतून माऊलीच्या समाधीवर विठ्ठलाचे प्रतिरूप साकारण्यात आलं होतं। या पवित्र समाधी मंदिरात विविध रंगाच्या फुलांनी सजावट देखील करण्यात आली होती। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, मोगऱ्याच्या फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज। मला वाटतं न्यूज 18 लोकमतने एक स्वतःचे वेगळं स्थान प्रसार माध्यमांमध्ये, चॅनलमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलंय आणि आता एका नव्या रंगात, नव्या ढंगात न्यूज 18 लोकमत येतंय। त्याचं स्वागत करतो आणि मी मनापासून या चॅनलला शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उत्तरोत्तर चॅनलची प्रगती व्हावी आणि लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा।
भारतात जूनपर्यंत लसीचा तुटवडा दूर होणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। लवकरात लवकर लसीचे उत्पादन वाढवून अधिक वेगाने लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। येत्या डिसेंबरपर्यंत प्रत्येक भारतीयाला लस देण्याचा निर्धार करण्यात आला आहे। आतापर्यंत 17,92,98,000 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे, तर 81 लाखांपेक्षाही अधिक नागरिकांनी लसीचा दुसरा डोस भारतात घेतला। केरळमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। केरळमध्ये आता लॉकडाऊन 23 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे। केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी याबाबतची माहिती दिली। केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। 4 राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत ते कोरोना लसीकरण आणि व्यवस्थापनावर चर्चा करणार आहेत। दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। दिल्लीत गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत घट होताना दिसते आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे अनाथ झालेली मुलं आणि निराधार वृद्धांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। अनाथ मुलांचं संगोपन आणि शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं। आयसीएमआरची नॅशनल टास्क फोर्सची बैठक पार पडली आहे। प्लाझ्मा थेरपीच्या अनुचित वापरावर आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली आहे। तज्ज्ञांनी सर्व वैज्ञानिक पुराव्यांचा आढावा घेतला। दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम चौकशीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचली होती। युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्री निवास यांना काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते। युवा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार मदत कुठून मिळाली, मदत साहित्य कसं गोळा केलं जातंय, असे काही प्रश्न पोलिसांनी त्यांना विचारले। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी निधीची स्थापना केली होती। त्या दोघांनी याकरता 2 कोटींची देणगी दिली आहे आणि यानंतर आठवड्याभरात त्यांनी 11 कोटींचा निधी जमा केला आहे। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।